आमदार राजेश क्षीरसागर यांचं निवासस्थान असलेल्या आणि त्यांना सातत्यानं मताधिक्य देणाऱ्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह मंगला साळोखे शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात होते, तर भाजपकडून विशाल शिराळे आणि दीपा ठाणेकर निवडणूक लढवत होत्या। काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका उमा बनछोडे आणि अपक्ष म्हणून कडवं आव्हान निर्माण केलेल्या माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार यांचा पराभव करून क्षीरसागर यांनी महायुतीला बळ देण्याचं काम केलं। कोल्हापुरातील सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ, बुरुड गल्ली, बजाप माजगावकर तालीम, पापाची तिकटी, रंकाळा वेस, वांगीबोळ, उभा मारुती चौक या परिसरातून काँग्रेस आणि उभाटानं उमेदवार उभे करून शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांसमोर आव्हान निर्माण केलं होतं। दुसरीकडे आमदार क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांच्यासमोर अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार यांनी तगडं आव्हान निर्माण केलं होतं। मोकळ्या ढाकळ्या स्वभावाच्या विजय साळोखे यांनी आपल्या उमेदवारीची संपूर्ण शहरात हवा निर्माण केली होती, मात्र जनतेनं या प्रभागातील भाजप सेना महायुतीच्या 4ही उमेदवारांना विजयी केलं। प्रभाग क्रमांक 7 मध्ये ऋतुराज क्षीरसागर यांनी 9231 मतं घेतली, तर अगदी चहापानाचा खर्च देखील न करता मतदारांची मनं जिंकणाऱ्या विजय साळोखे यांनी 6409 मतं घेतली। या प्रभागात शिवसेनेच्या मंगला साळोखे यांनी उभाटाच्या सुप्रिया साळोखे यांचा पराभव करत 10420 मतं घेतली, तर भाजपच्या दीपा ठाणेकर यांनी 8381 मतं मिळवत माजी नगरसेविका उमा बनछोडे यांचा पराभव केला। बनछोडे यांना 6486 मतं मिळाली, तर विशाल शिराळे यांनी 10134 मतं घेत काँग्रेसच्या नितीन ब्रह्मपुरे यांचा 4527 मतांनी पराभव केला। या प्रभागात महायुतीनं 4-0 असा सहज विजय मिळवला।